नमस्कार अमरावती। अमरावती शहरातील विकास कामांना गती देण्याकरिता मनपा प्रशासन आता अधिक सक्रिय झाले आहेत। शहरातील प्रमुख रस्ते आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची 30 मे रोजी सकाळी मनपा आयुक्त वर्षा लड्ढा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। अमरावती मनपा आयुक्त वर्षा लड्ढा यांनी आज सकाळी विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करत कामांच्या गुणवत्तेचा आणि प्रगतीचा आढावा घेतला। पाहणी दौऱ्याची सुरुवात बियाणी चौक ते इरविंग चौक या महत्त्वाच्या मार्गापासून करण्यात आली। मार्गावरील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकच्या कामांची त्यांनी पाहणी केली। सोबतच तपासणीसुद्धा करण्यात आली। शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा असल्याने कामांचा दर्जा कायम राखण्यावर भर देण्यात आला। त्यानंतर आयुक्तांनी दस्तूरनगर ते छत्री तलाव या मार्गावरील काँक्रिटीकरण कामांची पाहणी केली। 1000 मीटर लांबीच्या या रस्त्याचे सुमारे 55% काम पूर्ण झाले असून उर्वरित पेवर ब्लॉकचे कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आले। प्रभाग क्रमांक 19 मधील मानवी अपार्टमेंट ते अकोली टी पॉईंटच्या रस्त्याच्या कामाचाही आढावा घेतला। रस्ते विकास कामानंतर आयुक्त वर्षा लड्ढा यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृह प्रकल्पांची सुद्धा पाहणी केली। बेनोडा परिसरातील 177 सदनिकांच्या प्रकल्पाचा आढावा घेत त्यांनी लाभार्थ्यांसोबत थेट संवाद साधला। यावेळी नागरिकांकडून बांधकामाची गुणवत्ता, पाणी पुरवठा, वीज जोडणी आणि इतर मूलभूत सुविधांबाबत माहिती घेण्यात आली। अमरावती शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 12 ते 13 स्कीम सुरू आहेत। त्यातल्या 2 आपण हँडओव्हर करू शकलेलो आहे। पण लाभार्थ्यांना माझं आव्हान राहील की प्रत्यक्ष पाहणी वेळी आलेली आहे तर तिथे काही ठिकाणी 80, काही ठिकाणी 60 घरं, काही ठिकाणी 90 घरं अशी आहेत। पण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांनी त्यांचं जे काही वाटा आहे लाभार्थ्यांचा तो हिस्सा दिला नसल्यामुळं तिथं लाभार्थ्यांना स्कीम हँडओव्हर होऊ शकणार नाही आहेत किंवा तिथलं काम अर्ध अवस्थेत राहिलेलं आहे। काही ठिकाणी स्कीमला प्रशासनाने 2-3 वेळा मुदतवाढी पण दिलेली आहेत, परंतु लाभार्थ्यांनी तिथे त्यांचा हिस्सा न दिल्यामुळं ते काम अर्ध राहणं, पाण्याची व्यवस्था, ज्या मूलभूत सुविधा द्यायच्या आहेत रस्ते, पाणी, लाईट या सुविधासुद्धा त्यामुळे रखडलेल्या आहेत। तर माझं सर्व नागरिकांना आव्हान राहणार आहे, लाभार्थ्यांना आव्हान राहणार आहे की जे ना कोणी ह्या हिस्स्यामध्ये सहभागी झालेले आहेत आवास योजनेमध्ये त्यांनी त्यांचा जो हिस्सा आहे तो तात्काळ भरावा। आणि जर त्यांनी मुक्तीमध्ये कार्यवाही नाही केली, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचदा मीटिंग झालेल्या आहेत, जागेवर येऊन लाभार्थ्यांना जागा पाहणी करून सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की कुठंपर्यंत काम झालेलं आहे, तरीसुद्धा लाभार्थ्यांनी त्यांचे हिस्स्याचा सहभाग दिलेला नाही आहे। तर जे कोणी काही मुदत आम्ही देऊ प्रशासन, त्या मुक्तीमध्ये जर आपण काही आपला हिस्सा नाही दिला तर जे वेटिंगला आहेत त्यांना आम्हाला प्राधान्य द्यावं लागेल, कारण याच्यामध्ये पावसाळ्यापूर्वी हे काम होणं आवश्यक आहे आणि ह्या स्कीमसुद्धा हँडओव्हर आवश्यक आहे। ज्या हेतू शासनाचा आहे की पंतप्रधान आवास योजनेमध्ये ज्यांना घरं मिळायला हवी होती तो मूलभूत हेतूच याच्यामुळं बाजूला सारला जात आहे। तर माझं सर्व लाभार्थींना आव्हान आहे की त्यांनी तात्काळ, कारण याच्यामध्ये बँक आणि प्रशासनाचा जेवढा काही मदत करण्याचा भाग होता तो प्रशासनाने केलेला आहे, तुमच्यापर्यंत बँकांनासुद्धा आणलेला आहे, तरीसुद्धा तुमच्याकडून अद्याप हिस्सा दिला जात नाही। तर माझं शेवटचंही आव्हान राहील की आपण 10 जूनपर्यंत जे काही आहे तो आपला हिस्सा भरावा, अन्यथा आम्हाला अन्य लाभार्थ्यांना किंवा वेटिंगच्या लाभार्थ्यांना इथं आव्हान केलं जाईल। तर माझी परत एकदा तुम्हाला सर्व लाभार्थ्यांना विनंती राहील की आपण ह्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा।